नमो सद्गुरु ज्ञानदेवा प्रदीपा, नमो सद्गुरु विश्वचैतन्य रूपा, नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्म परेशा, नमो सद्गुरु अलंकापुरधीशा। हरि ओम सच्चित आनंदाय जगदंकुर हेतवे, सदोदिताय पूर्णाय नमो अनंताय विष्णवे। नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने, यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषणे। काय माझी वाणी मानेल संताने, काय माझी वाणी मानेल संताने, काय माझी वाणी मानेल संतासी, काय माझी वाणी मानेल संतासी, रंग उचिताची आवलिया, चित्ताचे आपुनिया, चित्ताचे आपुनिया, चित्ताचे आपुनिया। काय माझी वाणी मानेल संताची, रंजवू चित्ताची आपुनिया, काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपोलिया। असो सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे। सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे। अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू, पंचम वेदाचे निर्माते, अनंत कृपाधाम, सकल संत कंठभूषण जगद्गुरु तुकोबाराय, त्यांचा हा लहान अंशा तीन चरणाचा अभंग असून, या अभंगद्वारा देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांची आध्यात्मिक उंची एका अर्थाने सांगत असताना, संत पुरुषांच्या दर्शनाचं जे प्रयोजन आहे त्याचाही विचार एका अर्थाने केला। आणि विशेष म्हणजे परमार्थ प्रांतात परमात्म साक्षात्कारी पुरुषाचा कृपा वर्षाव झाल्याशिवाय त्या परमार्थिकाचा परमार्थ परमपदापर्यंत पोहोचत नाही, हाही संदेश तुकोबारायांना या अभंगाद्वारे द्यायचा असेल। सत्पुरुष अर्थात संतांचं दर्शन ज्या काळामध्ये झालं, तुकोबाराय सांगतात खऱ्या अर्थाने ज्या सत्पुरुषाच्या वा संतांच्या दर्शनाची मी आकांक्षा करत होतो वा त्यांच्या भेटीची प्रतीक्षा करत होतो, आज तो सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। संत महात्म्यांचं दर्शन घडून त्यांच्या कृपेचा वर्षाव माझ्या जीवनावरती झाला। आत्ता मात्र कर्तव्य आणि प्राप्तव्य माझ्या जीवनात काही शिल्लक राहिलं नाही। अभंगाची सुरुवात करते वेळेस तुकोबाराय सांगतात, सर्व सुखे आजच्या क्षणी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली। संत महात्म्यांच्या पददर्शनाचा योग आला आणि ज्या साधू पुरुषांच्या दर्शनाची मी प्रतीक्षा तसं तर अतिशय तीव्रतेने अंतकरणापासून करत होतो, भगवंताच्या कृपेने परमात्म पदावर अधिष्ठित असलेले संत महात्मे त्यांचं दर्शन घडलं, त्यांची कृपा झाली।
आत्ता मात्र माझ्या इच्छेची तृप्ती झाली. ज्या संतांच्या दर्शनानंतर त्यांच्या बाबतीत काही बोलायचं असतं, तुकोबाराय त्यावेळेला असं सांगतायत की शब्द तोकडे पडतात, वाणी कुंठित होते. कारण संत पुरुषांची उंचीच अशी आहे की शब्दाच्या द्वारा स्पष्ट करता येत नाही. झालं काय नेमकं? माझी वाणी कुंठित झाली, शब्द तोकडे पडले. एवढी अथांग उंची ज्या संत पुरुषांची असते. फक्त एक घडलं, त्यांच्यावरती श्रद्धा, विश्वास, प्रचंड प्रेम केल्यामुळे वा भाव ठेवल्यामुळे एकच घडलं की संत दर्शनाचं एक परम प्रयोजन माझ्या अंतकरणाला समाधानता प्राप्त झाली. स्पष्ट अर्थ आहे विठ्ठल. अभंग आहे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आणि प्रसंग आहे एका तेजस्वी मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाचा. कैलासवासी वा स्वर्गवासी महासाध्वी, मराठवाड्यातील सगळ्या वारकऱ्यांची जननी, पुण्यश्लोक माता विठाबाई निवृत्ती काका मेकले, त्यांचे हे वर्ष श्राद्ध आहे. मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून 7-8 दिवसाचा हा भक्ती उत्सव आहे. एका अर्थाने नामानुष्ठान सोहळा आहे आणि त्यातील हा अल्पसा सेवेचा योग आहे विठ्ठल. तेव्हा हा सोहळा घडवून आणणारी मातेच्या सेवेचं सौभाग्य ज्यांना प्राप्त आहे, असे त्यांचे सुपुत्र हरिभक्ती परायण आदरणीय राजारामजी, त्यांनाच मुकुंदरावजी असंही म्हणतात, निवृत्ती काका मेकले, हरिभक्ती परायण रामदासराव निवृत्ती काका मेकले, हरिभक्ती परायण सुरेशरावजी निवृत्ती काका मेकले, त्यांच्या सुकन्या, पूर्ण मेकले परिवार या सुपुत्रांच्या द्वारा उपस्थित असलेली सर्व मान्यवर, शब्द तत्व सारज्ञाशी श्रोते, रसिक मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळ, त्याचबरोबर बाहेरून आलेली बरीचशी दिग्गज मंडळी आहे. कीर्तनकार, कथाकार, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, त्याचबरोबर हरिभक्ती परायण रामकृष्णजी महाराज शास्त्री आळंदीकर, हरिभक्ती परायण बळीरामजी महाराज काळे सुगावकर, दोंडपंत दादासाहेबांच्या फडावरती असलेले आणि अपरिचित कीर्तनकार मंडळी असेल तर नामोल्लेख जरी नाही केला तरी त्या सर्वांना मी मनोभावे वंदन करतो. एवढी मोठी उत्कृष्ट गाणारी मंडळी, सामवेद अंतर्गत असलेलं संगीतशास्त्र, त्या शास्त्राचं समास्वादन ज्यांनी केलेलं आहे, साधना केलेली आहे, अशी संगीतकार मंडळी आणि बरीचशी भाविकजन, गुरुजन वगैरे, आपण या सोहळ्यामध्ये सहभागी आहात. यजमानाच्या वतीने सर्व कलावंतांना मी मनपूर्वक प्रणाम करतो. नामोल्लेख करण्यापेक्षा विशेषतः अत्यंत परीक्षक मंडळी या सोहळ्यामध्ये उपस्थित आहे. शास्त्री महाराज आहेत, बळीरामजी महाराज, बरीचशी कीर्तनकार मंडळी. आणि मी सुरुवातीलाच बोललो, रसिक जर नसेल, रसभंग व्हायला काही विलंब लागतही नसतो. आणि परीक्षकांच्या समोर माझ्यासारख्या अनभिज्ञाच्या सेवेचा योग आहे. परमपूज्य प्रातस्मरणीय काकांची कृपा म्हणावी लागेल आणि या मेकले परिवारांचं विशुद्ध प्रेम म्हणावं लागेल. विठ्ठल आपण ऐकतो आता सगळ्या दिग्गजांच्या पुढे वेगळं बोलायचं काही कारण नाही. इतर पाप भलानी यथेच्छ या वितृ काय म्हणतात की मालिक 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 वगैरे, त्या कवीने
विधात्याची केलेली प्रार्थनाच आहे. रसिक असतील त्यांच्या पुढे विधान आपण करावंच काय. बसा, आपण सर्व शब्द तत्व सारज्ञ आहात, परीक्षक आहात. दिव्य भव्य सोहळा मातेच्या पुण्यस्मरणार्थ नव्हे तर मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून ठेवलेला असावा. याच्या बाबतीत मला काही फारसं बोलायचं नाही. आपण बघा, अलंकापूरचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानोबा राय, त्यांच्या भाषेतच जर बोलायचं ठरलं तर त्यांची उत्तुंग उंची किंवा माऊलींचं जे एक वेगळं आगळं श्रेष्ठत्व आहे त्यांच्याच भाषेमध्ये आपण पाहतो. एवढे मोठे वारकरी संप्रदायाचे सुधारक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मातेचा महिमा सांगत असताना एक विचार करतात. जननीची जी महती असते, अरे कुणीतरी दोघात थोडं थोडं देत राहा. जननीची महती असते, मातेचा जो महिमा असतो, आपण कोणत्या शब्दाच्या द्वारा व्यक्त करावा. ज्ञानोबारायांच्या बाबतीतच बघा, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा, त्यांच्या बाबतीतच हे बोलता येईल. ज्यांच्याकडे अनंत शब्दांचा संग्रह आहे, जे ज्ञानियांचे राजे आहेत, ते ज्ञानोबाराय सुद्धा बोलतात की किंबहुना धनुर्धरा, जे मातेची आई उदरा. मातेचा महिमा बघा. महात्मा आणि माता या दोघांना आचार्यांनी एका रांगेतच बसवलंय. मातेची महती आणि महात्म्याची महती शब्दाच्या द्वारा स्पष्ट करता येत नसते. आणि विशेष म्हणजे आपण अनेक वेळेला ऐकतो, उपाध्यायान दशाचार्य आचार्यानाम शतम पिता सहस्त्रंतु पितृन माता गौरवेना तिरिच्छते. उपाध्यायापेक्षा 10 पट आचार्य श्रेष्ठ असतो. आचार्यापेक्षा 100 पटीने शुक्र प्रदान करून पोषण वगैरे करणारा पिता श्रेष्ठ मानला जातो. आणि पित्याही पेक्षा 1000 पटीने माता श्रेष्ठ असते. सर्वांच्या श्रवणातले ग्रंथ आहेत. बघा, ज्या वेळेला मर्यादा पुरुषोत्तम, सौंदर्याचा सागर, आदर्शाची परिसीमा, सूर्यकुलाचा फडकता ध्वज रामचंद्र प्रभू वनवासात निघाले. त्यावेळेला ते कौशल्येच्या प्रासादात आलेत आणि आईला प्रणाम करत असताना कौशल्या मातेला वंदन केलं. मातेने आशीर्वचन दिलं. त्यावेळेला तुमच्या माझ्यासाठी चाललंय सगळं. मातेचा महिमा प्रस्थापित करण्यासाठी कौशल्या माता रामप्रभूला सांगते, रामा तू वनगमन करतो ठीक आहे, पितृ आज्ञा तुला आहे, बरोबर आहे. मी एक सांगू, पित्याचं वचन परिपालन करण्यासाठी तुझं वनगमन आहे, पण तुझ्याशी जी काही मी बोलणार आहे ती तुझी जननी आहे. त्या रामायणात कौशल्या मातेनेच मातेचा महिमा सांगितलाय. भगवंताशी बोलायचं काही कारण नाही, आपल्यासाठी चाललंय सगळं हे. पुत्र झाली या संन्याशी, अवश्य त्यागावे पित्याशी, परी भिक्षा मागोनी मातेशी, पोसावे हा संन्यास विधी शास्त्रार्थ. याच्यापेक्षा आईचा महिमा काय सांगावा. विठ्ठला संन्यासाच्या तत्वाचा विचार करतो आपण. संन्यास दीक्षा घेणारा संन्यासी एखाद्या वेळेला परमात्म्याच्या मंदिरामध्ये जर आला तर असं सांगतात, संन्याशानं अधिष्ठानाच्या समोर उभा राहावं, पण देवाच्या चरणावरती मस्तक त्याने ठेवू नये. करावं काय नेमकं. संन्याशी जर संन्याशी म्हणतो मी, बरं विचार फार अधिक करायचं काही कारण नाही. देह मी आणि तत्संबंधी माझे ही भ्रामक कल्पना ज्याच्या वृत्तीतून वजा गेली आहे त्याला म्हणतात संन्याशी. आता ज्ञानेश्वर महाराजांची भाषा तर सर्वांना पाठच आहे. मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर.
निरंतर. कारण परीक्षकांच्या समोर बोलतोय मी, आपण सर्व वरिष्ठ आहात. संन्याशी म्हणजे काय असतं? भार्या विरहित जीवन जगणं. संन्याशी ठीक आहे, बरोबरही आहे, पण संन्याशी नेमकं म्हणावं लागेल कोणाला? ज्याची वृत्ती ब्रह्माकार आहे, ज्याच्या वृत्तीतून मायाजन्य पदार्थ वजा गेलेले आहेत. प्रकृतीने निर्माण केलेला प्रत्येक पदार्थ जो तुच्छ लेखतो. आणखी काय? पंचीकृत काया मी आहे आणि देह संबंधी जे आहेत ते माझे आहेत, ही जी भ्रामक कल्पना असते ती वृत्तीतून वजा गेली असेल तो संन्यासी. अशा संन्यासी पुरुषानं देवाच्या द्वारात गेल्यानंतर परमात्म्याच्या चरणावरती मस्तक ठेवू नये. करावं काय? हातामध्ये जो दंड असतो, दंड, संन्याशाने असा दोन्ही हातामध्ये धरावा. प्रभूकडे दंड धरून उभा राहावं. संन्याशाने समोर देवतेला दंड दाखवला की त्याचा दंडवत झाला. आता ऐका, देवाच्या दरबारात किंवा देवाच्या मंदिरात गेल्यानंतर संन्याशाने फक्त दर्शन घेत असताना दंड दाखवावा, मस्तक ठेवू नये. आता त्या संन्याशाच्या समोर जर आई आली, आता काय करावं? हातातला दंड फेकून द्यावा आणि सशरीर मातेला प्रणाम करावा. एवढा मातेचा महिमा आहे. विठ्ठला नाथ महाराजांच्या भाषेत बोलू. संन्यास घेतली यावरी पिता पुत्राते नमस्कारी. संन्याशी माता वंदिशिरी आज्ञाधारी तेचा. क्षमा मागून बोलतो. जोपर्यंत आई जगतामध्ये विद्यमान आहे तोपर्यंत संन्यास दीक्षा घेतलेल्या संन्यासी पुरुषानं मातेचा कायम त्याग करू नये. आई जोपर्यंत जगतामध्ये आहे तोपर्यंत त्या मातेला हवं नको संन्याशांनीच विचारावं लागतं. भिक्षाटन करून आपल्या जननीच्या सेवेमध्ये सावधानता ठेवावी लागते. जननी त्यागून दीक्षा घेऊन जर निघूनच गेला, आई असेपर्यंत परत जर नाही आला किंवा आईच्या सेवेच्या विषयी त्याच्याकडे जर जिव्हाळा नसेल, आचार्य थोडंसं वेगळं बोलतात, ठीक आहे, एका शब्दात बोलतो, मातेचा महिमा सर्वश्रेष्ठ आहे. आपण सर्व परीक्षक आहात. काय? नान्नोदक समम दानम न तिथिर द्वादशी क्षमा समा न गायत्र्या परो मंत्रो न मातून परदैवतम. अन्न उदकासारखं दान नाही, गायत्री सारखा श्रेष्ठ मंत्र नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही आणि आई सारखं पवित्र दैवत नाही. विठ्ठला त्या मातेच्या सेवेमध्ये आपण आहोत. मला जवळपास सगळेजणच आपण, मीच कशाला, आपण जेवढे उपस्थित आहात प्रत्येक असा अनुभव सांगतो की त्या आईने बनवलेल्या पदार्थाचं मी पान केलेलं आहे, त्यांच्याकडून मी भोजन घेतलेलं आहे. म्हणूनच मी सुरुवातीला बोललो, मराठवाड्यातील सगळ्या वारकऱ्यांची ती माता आहे, होती, जननी आहे. मला जवळपास 1979 पासूनचा तरी काळ आठवतो, 1979 पासूनचा. तेव्हा त्या मातेच्या बाबतीत विशेष न बोलता त्या तेजस्वी मातेस आपण प्रणाम करून ईश्वर त्यांच्या जीवात्म्याला शांती देवो, त्या मातेचा पारलौकिक प्रवास सुखाचा हो, असं सुद्धा बोलायचं काही कारण नाही. कारण त्यांच्या जीवनातलं सत्कर्मच तसं आहे. सत्कर्म, वारकऱ्यांच्या विषयी आस्था, जिव्हाळा, परमात्म्याच्या विषयी प्रेम. येणारा अतिथी अभ्यागत त्यांच्या घरी आला, अन्न न घेता विनमुख गेला, असं कधी सुद्धा ऐकायला आलं नाही. विठ्ठला म्हणजे
आज बघा, मी एक स्तुती करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची सगळी प्रजा, त्या मातेची जी प्रजा आहे, वारकऱ्यांच्या विषयी त्यांच्या अंतकरणात किती आदर आहे बघा. माऊलीच्या दरबारातून अलंकापूरमधून आलेली बालगंधर्वासारखी भजनी मंडळ, ही तरुण, आमच्या पंचक्रोशीतील उच्च कोटीची कलावंत, ही सगळी जी निमंत्रित केलीत, तुमचं माझं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि आपल्याविषयी त्यांना आजही प्रेम आहे. मुलांना सुद्धा तसं संस्कारित त्यांनी बनवलंय. वारकरी संप्रदायामध्ये आजही त्यांचा प्रवास असून सगळ्या वारकऱ्यांच्या विषयी जिव्हाळा नक्कीच आहे. आपण म्हणतो, माता जर सुशिक्षित आणि सुजान असेल, परमार्थाच्या विषयी तिच्या अंतकरणामध्ये जर प्रेम असेल, तर ती माता आपल्या प्रजेला सुद्धा तशी संस्कार देते. जरी त्यांचं महानिर्वाण झालं असेल तरी ही परंपरा आत्तापर्यंत चालत आलेली इथूनही पुढे चालू असावी, यासाठी सगळ्या प्रजेला, त्यांच्या परिवारांना, पुत्रकन्यादिकांना तसे संस्कार त्यांनी दिलेले आहेत. आई जर खरोखरच सुजान असेल, हजारो शिक्षकांपेक्षा आपली प्रजा घडवते. काही मातांचा उल्लेख आहे. मदालसा प्रकरण आहे ज्ञानोबारांच्या गाथ्यात. गोपीचंद राजाच्या मातेचा उल्लेख आहे, मैनावती माता. मला वाटतं अशा त्या होऊन गेलेल्या माताजी, त्यांच्या मागे प्रवास करणारं किंवा त्यांचं अनुकरण करणारं हे जीवन होतं. त्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आपण ऐकतो, एक वेळेस नरेंद्रजी फार लहान, छोटंसं वय, हळूहळू बोलायला चालायला सुरुवात झालेली. स्वामी विवेकानंदांचे वडील न्यायाधीश असल्यामुळे ठरलेल्या वेळेला ते कोर्टात जायचे. असं होतं, खूप जुना काळ आहे. टांगेवाला यायचा, या अधिकारी पुरुषांना वेळेच्या अगोदर येऊन नेण्यासाठी दारामध्ये उभा राहायचा. त्यामध्ये बसून नरेंद्रनाथांचे वडील कोर्टामध्ये जायचे. हे स्वामीजी लहान असताना त्या टांगेवाल्याकडे पाहायचं. त्याचे आकर्षक घोडे, आकर्षक रथ, ते सगळं विलोभनीय दिसायचं रथातलं, त्या टांग्यातलं. ते टांग्याकडे पाहिलं, टांगेवाला पाहिला, कारण न्यायाधीशांना न्यायला आलेला जो टांगेवाला आहे तो सुद्धा वेशभूषेतच यायचा. हे सगळं काही त्यांनी पाहिलं. विवेकानंदांना त्या टांगेवाल्याच्या बाबतीत थोडंसं आकर्षण राहायचं. एक दिवस असा टांगेवाला आला, द्वारामध्ये तो टांगा उभा आहे, न्यायाधीशांची सगळी तयारी झालेली. विवेकानंदांचे वडील तयारीने निघाले, त्या टांग्यामध्ये बसले. टांगा निघून गेला. विवेकानंदांचा हात धरून त्यांची आई उभी होती. आत घेतलं. हे सगळं पाहून झाले त्यांचं. आणि स्वामी विवेकानंदांची आई विचारते, नरेंद्रा, तुझे वडील न्यायाधीश आहेत, भविष्यात तुला कोणता पदाधिकारी व्हावं वाटतं सांग बरं. नरेंद्रनाथांनी काय बोलावं? आईला म्हणतात, आई, मी खूप मोठा झाल्यानंतर खूप शिकेन. माझी इच्छाच एक आहे, माझ्या अंतकरणामध्ये एक मनीषा आहे की भविष्यात मी टांगेवाला बनावा. काय वाटलं असेल त्या आईला? ज्याचा बाप न्यायाधीश आणि त्याचं पोरग म्हणतं मला टांगेवाला बनण्याची इच्छा आहे. कोवळी वेली जशी वळवली तशी वळते. विवेकानंदांच्या आईच्या अंतकरणाला धक्का बसला आणि ती म्हणते, नरेंद्रा, अरे तुझा बाप न्यायाधीश आहे आणि तू त्यांचा पुत्र टांगेवाला बनावा म्हणतो. आईने विचार केला, हरकत नाही नरेंद्रा, तो टांगेवालाच बन, माझा आशीर्वाद आहे तुला. पण एक सांगते, तू या सामान्य प्राकृत लोकांचा टांगेवाला बनू नको, तो अर्जुनाचा टांगेवाला बन, निश्चित बन. टांगेवाला बनायला काही अडचण नाही. मी अभिवचन तुला आशीर्वचन देते, टांगेवाला जरूर बन, पण प्राकृत लोकांचा नको बरं.
भक्तश्रेष्ठ अर्जुनाचा टांगेवाला बन. कोण आहे त्यांचा टांगेवाला? देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपन पार्थाचे करीतो असे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत श्री शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाचा टांगेवाला बन बर. अर्जुनाचा याचा अर्थ असा, तो असा काही प्रयत्न कर, परिश्रम कर, जीवदशा बाधित करून भविष्यामध्ये तो ब्रह्मदशा सिद्ध करून घे, सिद्ध करून घे. जगताचा संबंध कायमस्वरूपी संपवून टाक आणि जगदीश्वराचा संबंध सिद्ध कर. आईनं हा उपदेश केला. त्या मातेच्या उपदेशाच्या पाठीमागचा हा हेतू होता. विठ्ठला सगळी प्रजा त्याईच्या पासून उत्पन्न झालेली श्रद्धाळू आहे. वारकऱ्यांच्या विषयी त्यांच्याकडे आदर आहे. त्या मातेच्या जीवनाला मी पुनश्च प्रणामही करतो आणि पाठीमागची जी त्यांची प्रजा, मुले वगैरे यांचं मी अभिनंदनही करतो. अभिनंदन. आणि मातेच्या बाबतीत फारसं काही बोलायचं कारणही नसेल. आणखी एक प्रसंग 1 मिनिटात सांगून आपण तुकोबारायांच्या अभंगाची संकल्पित वेळेमध्ये सेवा करूया. विठ्ठला कौरव पांडवांचं युद्ध जवळपास संपत आले नाही, चालू आहे. पांडव आणि कौरव यांचा संघर्ष चालू असताना कौरवांच्या मागे शक्ती होती. ती कोणती? कौरवांच्याही मागे शक्ती आहे, पांडवांच्याही मागे आहे. फरक आहे. पण कौरवांच्या मागे मानवी शक्ती आहे आणि पांडवांच्या पाठीमागे दैवी शक्ती आहे. बहुसंख्येने कौरव, पण हा विश्व आधार, जगदाधार परमात्मा पांडवांचं रक्षण करण्यासाठी मागे आहे. पण असं झालं, दुर्दैवच एका अर्थाने म्हणावं लागेल. भगवान कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जण थोडेसे वेगळ्या दिशेला गेले असताना पांडवांच्या सेनेमध्ये घटना घडली, दुर्घटना. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये अडकला गेला. सर्वांनी सामूहिक हल्ला करून अभिमन्यूला भूमी दर्शन घ्यावं लागलं. नव्हे तर तो अभिमन्यू हल्ला करून त्यांनी संपवला. त्या महावीर अर्जुनाने आपला प्राण कंठात ठेवला आणि प्रतीक्षा करत राहिला. या लोकांनी तर मस्तक फोडलंय. विपन्नावस्थेत पडलेला अभिमन्यू विचार करतो, संपलंय, विश्वाला निरोप द्यायचीच वेळ आहे. फक्त एकच वाट कोणाची पाहत होता? भगवान कृष्ण परमात्म्याची आणि भक्तश्रेष्ठ अर्जुन पित्याची. दोघेही त्यावेळेला आले. आल्याबरोबर त्यांनी ते दृश्य पाहिलं, ती घटना कळली, घडलेली घटनास्थळी आले. त्यावेळेला अर्जुनासारखा महावीर, पण अभिमन्यूचं प्रेत, अभिमन्यूची अवस्था पाहिल्याबरोबर अर्जुन सुद्धा शोकाकुलित झाला. अर्जुनाचा शोक, त्याचं दुःख पाहिलं भगवंतालाही सहन झालं नाही. कारण अर्जुनाच्या विषयी परमात्म्याच्याकडे काय सामान्य प्रेम आहे? तू प्रेमाचा पुतळा, तू भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. ज्ञानोबाराय सांगतात, अर्जुनाच्या विषयी परमात्म्याकडे किती प्रेम आहे. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा आहेस, तू भक्तीचा जिव्हाळा आहेस, तू मैत्रियेची चितकळा नाम जीवन कला आहेस, धनुर्धरा. एवढं प्रेम अर्जुनाच्या विषयी. आणि अर्जुनाचाच पुत्र आज रणांगणात पडलेला परमात्मा त्यावेळेला विचार करतात. घटना अटळ असते, अर्जुनाचं सांत्वन करावं लागेल, बाकीच्या लोकांचं व्हायचं कसं? मग सगळे शोक करतच बसले होते. अर्जुनाला भगवान सांगतात, अर्जुन असं नसतं. आयुष्याचा सूर्य पश्चिमेकडे जर गेला
तर ही पंचकृत काया त्यागावी लागते, हा सृष्टीचा नियम आहे. भगवान त्यावेळेला शास्त्र सांगतात, अर्जुना मरण हा नियतीचा धर्म आहे, नाकारता येत नाही. अनादि निसर्ग आहे, त्याच्यावरती पर्याय नाही. मृत्यू हा अटळ आहे, टाळण्याची व्यवस्था नाही. झाले होऊन जाऊ दे. पुत्राने आपल्या पित्याला मृत्यू समयी अंक द्यावा, त्यांना जलपान करावं, हे बरोबर आहे. पण दुर्दैव बघा कसं असतं ते. आईवडिलांना मांडी देतो आपल्या भाषेत तो पुत्र, पण अभिमन्यूला मांडी देण्याची वेळ अर्जुनावरती आली. अर्जुन आणि अभिमन्यूचं शिर आपल्या मांडीवरती घेतलं आणि ज्या वेळेला शोक करतो त्यावेळेला भगवान सांगतायत, अर्जुना तुझ्यासारख्या धैर्यशील पुरुषानं असा शोक करायचा असतो का? थोडा सावध हो. बाकीच्या लोकांचं व्हायचं कसं? तू काय सामान्य आहेस? तो असंग्रामी हरू जिंकिला, निवात कवचाचा ठावो फेडिला, पवाडा तो केला गंधर्वाशी, असा तू आहेस. झालं. अर्जुनाचं सांत्वन केलं. अर्जुन शांत झाला. अंतकरण जड आहे. अभिमन्यूच्याकडे पाहून दुःख आहे, पण त्याने साठवलं, थांबला. आता अर्जुनाचं सांत्वन केलं बरोबर आहे, पण सुभद्रेनं आपलं अंग अभिमन्यूच्या शरीरावर झोकून टाकलं होतं आणि ती शोक सागरामध्ये वाहून गेलेली सुभद्रा अभिमन्यूच्या बापाला आवरलं हो, पण अभिमन्यूच्या आईचं कसं व्हायचं आता? तिला कोण आवरणार, कोण सावरणार? सगळ्यांचे प्रयत्न संपले. धर्मराजापासून सांगतायत, सुभद्रा नियतीचा धर्म आहे, नाकारता येत नसतो. उलट सुलट ही भाषा बोलायची नसते. प्रारब्ध संपलं, निघावं लागतं, सोड. सुभद्रा काही शांत होत नाही. त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान समोर आले आणि कृष्ण परमात्म्याने सुभद्रेला उपदेश केला, सुभद्रा तू सुजान आहेस, तू साध्वी आहेस, तुला कळतं किती वेळ शोक करणार आहात. आता याच्यानंतर त्या अभिमन्यूच्या देहाला अग्निसंस्कार देणे, पुढील विधी करणे हे करावी लागेल. शांत रहा. सांत्वन करायला भगवान कृष्ण पुढे आहेत. सुभद्रेशी बरंचसं काही बोलतात. सुभद्रा शांत होत नाही. शेवटी देवाचा अत्याग्रह झाल्यानंतर सुभद्रा थोडी सावध झाली. पण सावध होते वेळी सुभद्रा देवाला बोलते. सुभद्रेचे एक वाक्य आहे, ती म्हणते, ऐका देवा, तुम्ही माझं सांत्वन करता, समाधान करता, ठीक आहे, पण ही घटना घडली कशी बघा. ज्याचं प्रेत माझ्या दृष्टीसमोर आहे तो माझा पुत्र आहे, मी त्याची जननी आहे. मातेचं अंतकरण हे प्रेमाचं भांडार असतं. वात्सल्य प्रेम तिच्या हृदयामध्ये साठवलेलं असतं. एवढं असून तुम्ही मला बोलता, कसं सावरता, मला कसं आवरता काही कळत नाही. सुभद्रा पुन्हा देवाला बोलली. शेवटी नाईलाज आहे, तिला थांबावं लागेल. सुभद्रेचे एक वाक्य आहे, देवा तुम्ही अनेक अवतार घेतली, आतापर्यंत पुष्कळ अवतार घेतली, मी सांगू असा एखादा अवतार तुम्ही याच्यानंतर घ्या आणि त्या अवतारामध्ये कोणाची तरी आई व्हा, कोणाची तरी माय होऊन बघा, आणि मग त्या पुत्रावर तुमच्या अशी वेळ आली असं दृश्य पहा, त्यावेळेला कसं वाटेल ते बघा. अवतार घेतलीत तुम्ही बरीच, पण कोणत्या तरी एखाद्या अवतारामध्ये कोणाची तरी आई व्हा आणि पुत्रावर आलेली विपरीत वेळ दृष्टीने पहा, त्यावेळेला अंतकरणाचा स्फोट होतो की नाही बघा. त्याला म्हणतात मातेचं अंतकरण. विठ्ठल त्या आईच्या सेवेमध्ये आपण आहोत. पुनश्च त्या मातेला प्रणाम करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची सुरुवात करत असताना खरं तर संत महात्म्यांचा अभंग हा माझ्यासारख्याने सेवेसाठी घ्यायचा असतो. तुकोबारायच बोलतात, एका एका अक्षरात आशे माझा रमाकांत. संत महात्म्यांच्या वाणीतून बाहेर पडलेला वाक्प्रचार वेदा इतका तोला मोलाचा असतो. साधू पुरुषाची जी शब्द प्रणाली आहे ती वेद रुची असते. बोलणार काय आपण? तरीही सेवा
तुकोबाराय असं सांगतात, सगळ्या जगताकडे पाहिलं, सोवरती घेऊन बोलणं चाललंय. आपल्या जीवनातली अनुभूती तुकोबाराय व्यक्त करतात. संत दर्शन घडलं, त्या संत दर्शनातून जे प्रयोजन प्राप्त झालं, हे सगळं जे बोलतात ते तुमच्या माझ्यासाठी. सगळ्या जगताकडे तुकोबाराय जेव्हा पाहतात, पूर्ण विश्वाचा त्यांनी सर्व्हे केला, त्यावेळेला त्यांच्या निदर्शनात असं आलं, प्रत्येक माणूस रात्रीचा दिवस करतो. कशासाठी? सुखासाठी. प्रत्येक माणसाचा संघर्ष चालू आहे. कशासाठी? सुखप्राप्तीसाठी. बघा, पंथ वेगळा असेल कोणाचा, काही लोक म्हणतात आम्ही त्या पंथाचे नाहीत. ठीक आहे, तो कुठल्याही पंथाचा राहा. प्रांत वेगळा असेल, पंथ वेगळा असेल, त्याची शाखा वेगळी असेल, देशातला असेल वा विदेशातला असेल, पण प्रत्येक माणूस जगतात जन्मास आलेला, त्या प्रत्येक मनुष्य प्राण्यांच्या अपेक्षेचा विषय एकच आहे, त्याचं नाव आहे सुख. आणि प्रत्येक प्राण्यांच्या उपेक्षेचा विषय सुद्धा एकच आहे, त्याचं नाव आहे दुःख. आता सुख दुःखाची व्याख्या आपण संस्कृत प्राचार्यांच्या भाषेत पाहण्यापेक्षा अलंकापूरच्या राजाच्या भाषेत पाहूया. ज्ञानोबाराय सांगता, सुख सुख म्हणजे काय नेमकं? किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होणं, त्या काळात जे होतं त्याचं नाव आहे सुख. ती अवस्था प्राप्त करून ज्याने घेतली, जीवदशा घालवली, ब्रह्मदशा प्राप्त करून घेतली, त्या काळात जे होतं त्याचं नाव आहे सुख. आता याच्या पुढे ऐका. आणि आयशी हे अवस्था न जोडता पार्था, जीजे तेची सर्वथा दुःख जाणे. सुख आणि दुःखाची व्याख्या आहे ज्ञानोबारायांची. सुख म्हणजे नेमकं काय? जे हवा आहे ते आपल्या हातात आलं, त्या काळात जे होतं त्याचं नाव आहे सुख. जे नको आहे तेच आपल्या नशिबानं मांडून ठेवलं, त्या काळामध्ये जे होतं ते दुःख. अपेक्षित पदार्थाची प्राप्ती होते, त्या काळामध्ये जे होतं ते सुख. निरपेक्षित पदार्थ आपल्या समोर येतो, त्या काळात जे होतं ते दुःख. आणखी व्याख्या आहे, अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. इतकी सोपी व्याख्या केली. अनुकूल विषयाची प्राप्ती झाली असताना अंतःकरणास जी संवेदना होते त्याचं नाव आहे सुख. आणि प्रतिकूल विषयाची प्राप्ती झाली असताना अंतःकरणाला जी व्यथा होते त्याचं नाव आहे दुःख. विठ्ठल अपेक्षा आहे सुखाची, आमच्या जीवनात अनुभूती येते दुःखाची. बघा, अगदी संक्षिप्त पद्धतीने बोलतो. थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी याचा बराचसा काही विचार केलाय. माऊलीची एकच ओवी बोलू. तुमचा नव्हे आपला समज असा आहे, अपेक्षा आहे सुखाची, ठीक आहे, पण सुख प्राप्तीसाठी जे माध्यम लागतं त्या माध्यमात दोष आहे. सुखाची अपेक्षा आहे, पण सुख प्राप्तीसाठी जे साधन करायला लागतं त्या साधनेत आपल्याकडे दोष आहे. ज्या वाटेने गेल्यानंतर सुख साम्राज्यावरती आपण पोहोचणार आहोत, तो मार्गच आपण चुकीचाच स्वीकारलाय. सुख मिळेल कसं? ज्ञानेश्वर महाराजांनी उत्कृष्ट भाषेत व्याख्यान केलंय. अनेक प्रकारच्या दृष्टांताने ही गोष्ट समर्थन करतात ज्ञानोबाराय. एरवी विषयी सुख आहे, हे बोलणेची सारिखे नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे हा. साधू पुरुषाचं असंच असतं महाराज. वेद शास्त्र हे नेहमी परोक्षच भाषेत बोलत राहील, पण संत महात्मे त्या वेद शास्त्राचं समग्र ज्ञान संपादन करून तुमच्या माझ्यासाठी अपरोक्ष भाषेत बोलतात, अगदी सोप्या भाषेत. वेदाचीच भाषा पण किती सोपी. विद्वानाच्या भाषेमध्ये संत साहित्याला, तुकोबारायांच्या गाथ्याला 5वा वेदच समजतात.
पंचम वेदोस्ती. कशावरून असं? वेदाची भाषा कठीण असते, वेदाचीच भाषा आहे, पण संत महात्म्यांनी त्या भाषेचं परिशीलन करून, वेदवचनाचं परिशीलन करून, अभ्यास करून, विचार करून तुमच्या माझ्यासाठी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबा दृष्टांत सांगतात. आकाशामध्ये वीज चमकते, त्या विजेच्या प्रकाशावर आपले काही व्यवहार होतात का? किती वेळ प्रकाश पुरतो त्याचा? आकाशामध्ये चमकणाऱ्या विजेचा प्रकाश जसा क्षणविनाशी असतो, संसारातलं सुख तसंच, संसारात तसंच सुख आहे. आता जाऊ द्या. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ढगाच्या सावलीने वारा पाऊस याच्यापासून जर रक्षण मिळालं असतं तर एवढे घर बांधायची काय गरज होती का आपल्याला? ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जाईल या जाईल समसुख भेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल लया रया. ज्ञानोबा सांगतात, भेगडाची बाहुली आणि ढगाची सावली ती काय सुखदायी असते का? ज्ञानेश्वर महाराज याच्याही पेक्षा पुढे जाऊन बोलतात, वारा पाऊस यांच्यापासून ढग जर आपलं रक्षण करत असतील, ढगे, तर घरे बांधून ठेवायचे काही कारण आहे का? सांगे वात वर्षा तपू धरे, आयशे अभ्रछायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का? त्रिमाळिके, 3-3 मजले घर बांधायची काय गरज आहे का? वारा पावसापासून रक्षण जर होत असतील ढगामुळे, ढगाच्या सावलीने 3-3 मजले इमारती बांधायचं कारण, संसारातून जर सुख प्राप्त झालं असतं तर जे तत्वचिंतक लोक आहेत त्या लोकांनी त्याचा त्याग केला असता का? प्रपंची जरी सुख जोडे तरी का शेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. याचा अर्थ असा होतो, संसारामध्ये सुख नाही असं म्हणण्यापेक्षा अल्पस सुख आहे, क्षणविनाशी सुख आहे, आणि असंही म्हणण्यापेक्षा संसारात खरं तर सुख समजणं, संसारामध्ये मला सुख मिळेल अशी अपेक्षा ठेवून त्याच्यामध्ये प्रवास करणं, हे अज्ञानाचं द्योतक आहे. विठ्ठल खरं तर सुख जीवाला परमात्म्याच्या प्राप्तीत आहे. ज्या वेळेला तो जीव हरवलेला आत्मभाव हस्तगत करेल त्यावेळेला तो सुखी होईल. ज्या वेळेला तो जीव ब्रह्मसंपत्ती प्राप्त करून घेईल हरवलेली, त्यावेळेला तो सुखी होईल. हे सगळे समानार्थी पद आहेत. परमात्म प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती, मोक्षप्राप्ती वगैरे, तिथं खरं सुख आहे. जगतामध्ये जरी आपण सुखाचं संशोधन चालू ठेवलं असेल, आपलं ते अज्ञान असेल, निरर्थक विचार असेल,
त्याला काही तथ्य नाही. करावं काय मग? संसारामध्ये सुख नाही तर संसाराचा त्याग करावा, कुठेतरी अभयारण्यामध्ये जावं आणि मग तिथे सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करावा, असं सुद्धा संत सांगत नाहीत. संतांचा विचार तसा नाही. आपण संसारातच असा, पण त्याच्यामध्ये सुख आहे आणि सुखप्राप्तीसाठी मी प्रपंचात प्रवास करतोय असं समजू नये. विधियुक्त पद्धतीने संसार करणं निसर्ग आहे, हा जरूर करतच राहा, त्यात काही वाद नाही. संसार सोडा असं संतांचं विधान नाही. सुख जरी नसेल तरी ते करणं कर्तव्य असेल आणि विशेष म्हणजे त्याचा स्वभाव आहे. कुठल्या तरी वेगवेगळ्या रूपामध्ये समोर आल्याशिवाय बिचारा राहतच नाही. त्याच्यामुळे त्याचा स्वीकार करायला काय अडचण आहे का? अडचण नाही. आपण जरी त्याचा त्याग केला, घरी कुटुंब नैसरे, वनी वन्य होनी अवतरे, नागवी या शरीरे लागला असे. तिने विण जीवा सुख तिने विण जीवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ओ तणविण जीवा सुख नोहे, तणविण जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे. तुकोबाराय सांगतात, सुख आणि परमात्मा वेगळे नाहीत. सुख तत्व आणि परमात्म तत्व हे पृथक पृथक नाहीत, भिन्न नाहीत, एकच आहेत. समज आहे आपला फक्त. बऱ्याच लोकांचा समज आहे ईश्वराचं अस्तित्व आम्हाला मान्य नाही असा म्हणणारा एक वर्ग आहे. त्यांच्याशी फार बोलून किंवा त्यांच्याशी काही त्यांना पटवण्याचा प्रयत्न करून विनाकारण आपली अनमोल वेळ घालवण्याचं काही कारण नाही. ईश्वराचं अस्तित्व मान्य नाही असा म्हणणारा नास्तिक असेल, नास्तिक दर्शनकार असेल, त्याला विचारा बरं. सोड, जाऊ दे, देवाचं अस्तित्व मान्य नाही, नसू दे, सुखाची अपेक्षा आहे का आपल्याला? म्हणेलच की त्याच्यासाठी तरी अट्टहास आहे हा, मग त्याचा जसा असेल तसा. आता विचार करा, सुख आणि परमात्मा हे दोन वेगळे नाहीतच. सुखनाम परमात्मा, त्याचं सुखच आहे. सुख तत्व आणि परमात्म तत्व जर एकच असेल तर जगातल्या सगळ्यांनाच सुखावा आहे. फक्त एकच, त्याचं शुद्ध अज्ञान. शुद्ध अज्ञान कळत नाही, एवढाच फरक आहे, एवढाच फरक. तो गोवाराय सांगतात, सर्व सुख, सुख म्हणजे परमात्मा. ज्या वेळेला तो जीवात्मा परमात्मा साक्षात्कार करून घेईल किंवा परमात्म्याची प्राप्ती करून घेईल, त्यावेळेला तो सुखी होईल. करावं लागेल काय? साधना करा. साधनेने साध्याची प्राप्ती होते, पण ती साधना करत असताना साधू पुरुषाच्या कृपेचा ओलावा साधकाच्या मागे लागतो. संतांच्या सानिध्यात साधना लागते. संत कृपेने, त्यांच्या सानिध्याने आपण परमार्थामध्ये प्रवास ठेवावा. नक्की तो परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. स्वतंत्र बुद्धीने केलेली साधना आणखी कुठेतरी घेऊन जाईल, परमपदाकडे नेत नाही, नेत नाही. नाथ महाराज सांगतात, साधना काय कमी आहेत का? अनेक साधना आहेत. एक कर्माकडे ओढी वगैरे वगैरे. एक म्हणती तप प्रमाण, एक म्हणती पुरश्चरण, एक म्हणते वेदाध्ययन, द्यावे दान, एक म्हणते वगैरे. त्यांच्या स्वप्नातही तो परमात्मा नाही, याचं कारण काय असावं? जोपर्यंत संत महात्म्यांची कृपा नाही तोपर्यंत परमात्म्याचं व्यापकत्व आता बघा, बऱ्याच वेळेला आपण बाकीचं सोडा, संत चरित्रामध्ये ऐकतो
नामदेवराय पंढरीरायाच्या सानिध्यात काकड्यामध्ये आपण म्हणतो चहुयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. नामदेवरायांना परमात्म्याचं सानिध्य आहे. भक्तीच्या द्वारा परमात्मा हस्तगत करून घेतलाय, आपल्यासाठी चाललंय हे. पण नामदेवरायांना झालं काय नेमकं? संत संमेलन आहे, त्यामध्ये नामदेवरायांना कच्चं ठरवलंय सतत श्रवण करतो आपण. मला पाठ आहे असं कधी बोलू नये. संत कथा पुन्हा पुन्हा श्रवण करा, परत परत श्रवण करावी. नामदेवराय ज्या वेळेला कच्चे ठरले, कारण काय होतं त्याचं? आणि नामदेवरायांसारख्या वारकरी संप्रदायाच्या प्रचारकाला कच्चा ठरवणारा कोण असेल मोठा? महाराष्ट्रातला संत कोण असेल? नामदेवरायांना कच्चं ठरवलंय गोरोबा काकांनी. आणि काकांना परीक्षक म्हणून नियुक्त कुणी केलं होतं? परीक्षक म्हणून गोरोबा काका तेरढोकीकरांची नियुक्ती केली मुक्ताईने, ज्ञानोबारायांनी. परीक्षक गोरोबा काका. संत संमेलन आहे, कच्चा पक्का परिपक्वता अपक्वता हे शोधायला काका जेव्हा निघाले त्यावेळेला एक प्रसिद्ध अभंगाचा तिथे निवृत्तीनाथ महाराज सुरुवातीला बसलेले. रांगेमध्ये सगळे संत आहेत. प्रथम थापटणे हानिले निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. मुक्ताईकडे पाहायचं, सावकाश मुक्ताईकडे पाहायचं आणि सांगायचं, मुक्ताई हा निवृत्तीनाथ रूपी जो संत रूपी डेरा आहे परिपक्व आहे. बस दुसरे थापटणे ज्ञानदेवाचे डोई, यात लेश नाही कोरे कोठे. तेची थापटणे सोपानाचे डोई, तेची थापटणे मुक्ताईला हानी. अमृत संजीवनी उतो आली, तेची थापटणे नामदेवावर. डोई चोळी मोहरे रडो लागे. नामदेवरायला सहनच झालं नाही, कारण वैराग्य रूपी थापट नाही हातात काकांच्या. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ठरवलं होतं, तसे तर तुम्ही कुलाल आहात काकाजी, मृत्तिकेचा घट बनवणारे तुम्ही कुलाल आहात. मातीचे मडके बनवता तेरणा नदीच्या काठावरती, त्यामुळे तुम्हाला डेऱ्याची परीक्षा असते, म्हणून तुम्ही परीक्षक व्हा. वैराग्याचा मेरू तो हा गोरा कुंभारू. परीक्षा करत असताना हे सगळे पक्केच ठरले. नामदेवरायांच्या डोक्यावर ज्या वेळेला थापटणं मारलं, सहन झालं नाही त्यांना, सहन झालं नाही. नामा म्हणे जावे पळोनिया आता, संत संग होता भाजीतील. नामा म्हणे जावे पळोनिया आता, संत संग होता भाजीतील. भाजतील ते, कारण भाजायचं हे कधी कळले त्यांना? काकांनी मागे पाहिलं, आदिशक्ती मुक्ताई बजून होत्या. त्यांना सांगितलं, मुक्ताई हा मात्र डेरा परिपक्व नाही, कच्चा आहे. डेरा आहे बरोबर आहे, आकर्षक डेरा आहे, मृत्तिकेचा घट विलोभनीय आहे. ते कसं असतं नेमकं? संत कृपेचा अभाव असेल आणि पूर्ण संत कृपा एखाद्या साधकाच्या जीवनावरती असेल, त्यातला फरक कसा असतो? कुंभाराने मडके बनवले, सुकायला ठेवले, काही दिवसांनी सूर्यकिरणाने ते मडके वाळले, शुष्क झाले. आता केलं काय त्यांनी? सगळे मडके व्यवस्थितपणे त्या आव्यात टाकले, अग्नी दिला. ठराविक दिवसापर्यंत त्यांना भाजून काढलं. त्यातलं एक मडकं बाहेर घेतलं आणि आणखी आव्यामध्ये टाकलं नाही. एका मातीचेच आहेत मडके, एकाच कुलालानं बनवलीत. शिखलही त्याच जातीचं आहे, बनवलाय त्यांनीच. पण भाजलेलं मडकं बाजूला ठेवलं आणि आणखी आव्यात टाकलेलं नाही मडकं, ते त्याच्या बाजूला ठेवलं. त्या दोन्हीही मृत्तिका घटात पाणी ओतलं. आता काय झालं बघा, दोन्हीही मडक्यात पाणी ओतलं. अग्नीच्या संबंधाने परिपक्व झालेला मृत्तिका घट पाणी टाकल्यानंतर ते पाणी पोटात साठवून घेतो आणि आणखी भाजलेला घट नाही, त्याच्यात पाणी टाकलं काही मिनिटात विरघळून जातो, शिखलच होतो त्याचा. तसंच आहे इथं सुद्धा. सत्पुरुषांची कृपा नसेल, सत्पुरुषाचं सन्निधान नसेल,
आपण स्वतंत्र बुद्धीने केलेला परमार्थ आव्यामध्ये न भाजलेल्या मडक्यासारखा आहे. विठ्ठला कधी वाटलं नामदेवरायांना पळण्याच्या विचारात का आले? त्यावेळेला मुक्ताबाईला काकाने सांगितलं, मुक्ताबाई या नामदेवरायांचं वेगळंच आहे, पंढरी क्षेत्रात वास्तव्य आहे, वारकरी संप्रदायाचे प्रचारक आहेत, बहिणाबाई सारखे बोलतात, बरोबर आहे, पण नामदेवरायांना संत कृपा नाही, संत सानिध्य नाही, त्याच्यामुळे असं आहे. आता हे मडकं मात्र कच्चं आहे, काय करायचे ते बघा. आदिशक्ती मुक्ताबाईने सांगितलं, काकांनी त्यांना सांगितलंय, गोरोबा काकांचा एक अभंग आहे, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, शून्य भर नाही भाजीला कोठे. गोरोबा काका सांगतायत हा कोरा राहिला, काय करू? आता मुक्ताईचा एक अभंग आहे. मुक्ताबाई म्हणते, काकाजी एक करा. म्हणे मुक्ताबाई, चैतन्याचा केर ब्रह्म अग्नीवर चेतवा, चेतवा ब्रह्म अग्नीवर चेतवा, अग्निवर चेतवा, चेतवा म्हणे अग्निवर चेतवा. नको का? म्हणे मुक्ताबाई, चैतन्याचा केर ब्रह्म अग्नीवर चेतवावा. चैतन्याचा केर जमा करा, त्याला ब्रह्माग्नी द्या आणि त्याच्यात हा नामदेव रूपी डेरा टाका, याला बाजून काढा. नामदेवराय म्हणतात, निघालेलं बरं आहे इथून, नामा म्हणे जावे पळून आता, संत संग होता भाजीतील. आले महाराज नामदेवराय परत पंढरीरायाकडे. गारहानं केलं, भगवान रात्रीचा दिवस रावळातच आहे मी. संत महात्मे भगवंताच्या साठी रात्रीचा दिवस करतात, आम्ही दिन दिवसा रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. रजनी नाम रात्र, दिवस रात्र. तसं तर रात्रीचाही दिवस देवासाठी करतात संत, आम्ही दिवसाची रात्र करतो. एवढं असून या संत संमेलनामध्ये मला कच्चं ठरवलंय, देवा करू काय? त्यावेळेला भगवान सांगतात, बरोबर आहे नामदेवा, माझी प्राप्ती जरी तुला आज असली तरी माझं जे व्यापकत्व आहे याचा बोध तुला अद्याप नाही. पिंडीपुरतं ब्रह्मतत्व इथपर्यंतच पोहोचला तू. ईश्वर सर्व भूतानाम इथपर्यंत पोहोचायला तिकडच जावं लागेल. कारण खरं जे तत्व आहे, तत्व, त्या तत्वापर्यंत पोहोचवणारे संत पुरुषच आहेत. त्यांना संत, सद्गुरू, महात्मा आपण म्हणतो. सद्गुरू, सद्गुरू म्हणजे नेमकं काय? जो सत्तत्वाशी एकरूप करून देतो तो सद्गुरू. त्यांच्याकडे तुला जावं लागेल, जावं लागेल. जाऊ कुठं? त्यावेळेला ते औंढ्याला आले. अगदी थोडक्यात बोलतो, औंढा क्षेत्रात आले. देवानंच सांगितलंय, कारण त्यांची कृपा झाल्याशिवाय महात्म्याची भेट नाही. परी जगजेठी करुणा तुमची कृपा लागते. परमात्म्याने तर त्या साधू पुरुषाचा नाम उल्लेख सुद्धा केलाय. आले औंढ्यात, आणि ज्या वेळेला औंढ्यामध्ये आल्यानंतर केलं काय? त्या स्वामीजींचा शोध घेत राहिले. विचारलं, खेचर स्वामी म्हणायचे कोणी राहतात का इथं औंढ्यात? खेचर स्वामी कोण म्हणतं त्यांना?
स्वामीजी देहावर नाहीत, कुठंतरी कीर कचऱ्यामध्ये पडून राहायचे ते खेचर स्वामी. देहाशी तादात्म्य करून असलेली वृत्ती एकदा का परमात्म्याच्या स्वरूपामध्ये पोहोचली. त्या ज्ञानेश्वर ज्ञानोबाराय बोलतात याच्यावरती. त्या सत्पुरुषांचं कसं असतं, शस्त्रवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया, महासुखे पोहडलिया छेओ नये. ते असंच आहे. त्यांना काय चाललंय, खरं तर सत्पुरुषांना स्वतःच्या देहाची काही भानच नसतं. भगवत चिंतन करत असताना महात्मे स्वतःच्या देहाला विसरतात, परमात्म्याला त्यांच्या देहाची देखरेख करावी लागते. कुठेतरी असे पडलेले खेचर स्वामी नावाचे कोणी स्वामीजी आमच्या इथे नाहीत. शोध घेतला, नागनाथाच्या मंदिराच्या बाहेर दिसले. नामदेवराय तिथे आले. नामदेव महाराजांचे प्रसिद्ध अभंग आहेत. हेच आहेत का खेचर स्वामी? शिवपिंडीवरती पाय ठेवलाय आणि मग ते आराम झोपलीत. यांना खेचर स्वामी म्हणतात का? काय परमात्मा पंढरीरायाने मला असं चुकीचं का पाठवलं असावं या व्यक्तीकडे, ज्याला संहारीय जगताचा संहारक भगवान शंकर आणि त्यांच्या पिंडीवरती पाय ठेवून पायातील वाहनासहित हा जर बिचारा झोपला असेल, यांना सद्गुरू म्हणून यांचा अनुग्रह घ्यायचा कसा मी? चला पंढरीला निघाले. परत 2 पाऊल गेले, परत आले. आलो तसं पंढरपूर ते औंढा एवढा प्रवास करून आलेले नामदेवराय पायदल विचार करतात, एवढा प्रवास झाला, प्रवासाचे श्रम झाले, उगीच जाण्यापेक्षा आपण परीक्षा करायला काय अडचण नाही का? परीक्षा घ्यायला त्यावेळेला जवळ गेले. उठवलं मग त्यांनी. उठी उठी प्राण्या आंधळा तो काय, देवावरी पाय ठेवेले. त्यावेळेला बराचसा काही विचार झाला. नामदेवरायांचा एक 8 चरणाचा अभंग आहे. त्याच्यात नामदेवराय त्या खेचर स्वामीलाच बोललेत. स्वामीजी जागे झाले आणि मग म्हणतात, नामदेवा महापुरुषा, वारकरी पुरुषा, खरं सांगू म्हातारपण इतकं वाईट असतं. काय करू? प्राण असतो पण त्राण राहिलेला नसतो, शरीरात शक्ती नसते. त्यामुळे माझे इंद्रिय क्षीण झालीत, पायवरती ठेवलेला खाली घेता येत नाही. एक माझ्यावरती उपकार करतो का? जेथे नशे देव तेथे माझे पाय, ठेवी पा अन्वय विचारोनी. ठेवावा तिथं शिवपिंड आहे, विस्तार नको. नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव, कोठे रिता ठाव न देखेचे. नामदेवराय सांगतायत, बघावं तिथं देव आहे, पाय ठेवावा तिथे देव. विलंब न करता स्वामीजींच्या चरणावरती मस्तक ठेवलं त्यांनी. स्वामीजींचा अनुग्रह घेतला, पंढरीला आले. आता पंढरीत घटना घडलेली त्यांच्याच अभंगात पाहायला सापडते. मलंगाचा वेश, पठाणाचा वेश घेतला. त्यावेळेला ओळखलं नव्हतं देवाला. आता मात्र श्वानाच्या वेशात भगवान आले. नामदेवराय सद्गुरू अनुग्रह घेऊन आले. तेव्हा बघावं तरी आता काय अवस्थांतर झालंय ते. त्यांच्या दशम्या पळवल्या. त्यावेळेला नामदेवरायच बोलले होते, देवा असा नाटक चालत नाही तुम्ही केलेला. असं असतं का कुठं? भाकरी वेगळ्या ठेवल्यात आणि त्याच्यावरती लावून घेण्यासाठी मी एक तूप वेगळ्या बाजूला ठेवलंय. ते त्याचा डब्बा बाजूला ठेवून तुम्ही भाकरीच घेऊन पळता, हे खरं आहे का देवा? परत या, तूप घेगा जग जेठी, कोरडी रोटी खा खाशी. त्यावेळेला नामदेवरायांना मग भगवान म्हणतात, वेश पालटला नव्हे, त्या वेशातच नामदेवरायांना देव बोलले. तव श्वान हसोनी बोलले, नामया तुझ कैसे कळले. येरू म्हणे खेचरे उपदिशेले, सर्वाभूती विठ्ठल. म्हणून तरी नामदेवराय अनुभव सांगतात आपला. निज वस्तू दाविली का, निज वस्तू दाविली माझी मज, बस सद्गुरु नायके कृपा मज केली. निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा. दिधला प्रेम कळा, दिधली प्रेम कळा, ज्ञान मुद्रा वगैरे वगैरे. सर्व सुख नाम परमात्मा, त्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संतांच्याच कडे जावं लागेल. तुकोबाराय सांगतात की मी संत दर्शनाची अपेक्षा करत होतो,
सुदैवाने साधू पुरुषांची मला भेट झाली आणि त्यांच्या कृपेने आज मी सर्व सुखी झालो, सर्व सुखाची प्राप्ती झाली. पदस्पर्श दर्शनाने पहिलं चरण. सर्व सुख आजी येथे जीवनाने, 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 संतांचे देखीले चरण पूजे, संतांचे देखीले चरण पूजे, बोला संतांचे देखीले चरण पूजे, 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 सर्व काळ होतो आठवीत माने, 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 सर्व सुख आजी येथे दिवळली, संतांचे देखीले चरण पूजे, संतांचे देखीले चरण पूजे, संतांचे देखीले चरण पूजे, संतांचे देखीले चरण पूजे, सर्व सुखे आजी येथे चिवळली, संतांची देखील चरणांबुजे. शंका उद्भवते, उद्भवणे संभवनीय सुद्धा आहे. तुकोबारा एकीकडे असं सांगतात, सुख प्राप्ती करून घ्यायची असेल तर परमात्मा जवळ करावा लागेल. तेने विन जीवा सुख नो, हे आपण बोललो. एका एका बाजूने सांगतायत की सुख परमात्म्याकडे आहे, सुख नाम परमात्मा तो आपलासा कराल तेव्हा तुम्ही सुखी व्हाल. आणि इथं तर असं सांगतात, संत कृपेच्या द्वारा साधक हा सुखी होऊ शकतो. हे काय? ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलू. भगवान सांगतायत, अर्जुना माझे सभक्त आणि मी आमच्यामध्ये वेगळीच नाही. देव जसा आनंदी आहे, सर्व सुखी आहे, महात्मा ही सर्व सुखीच आहे. जे माझी नित्यता तेने नित्य ते पंडुसुता, तेने नित्य ते पंडुसुता. याच्या पुढे बघा, मी जैसा अनंतानंदू, जैसाची सत्य सिंधू, तैशेची ते भेदू उरेची ना. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये भेद नाही. देव जसा सर्व सुखी तसे संत सर्व सुखी, हाही विचार करता येईल. विठ्ठल आणि दुसऱ्या गोष्टीने परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण ग्रंथ अध्ययनाने, यात्रेने, अन्य साधनाने तो परमात्मा आपलासा करून घेता येईल हे शक्य नाही.
कारण देवाची प्राप्ती साधकाला स्वतंत्र पद्धतीने होत नाही. ज्ञानोबा भगवानच सांगतात, अर्जुना माझ्यासाठी वाटेल ती साधना करत असतील पण त्यांना माझी प्राप्ती होईल किंवा झाली असं म्हणता येणार नाही. किती दुस्तर आणि किती कठीण आहे देवाची प्राप्ती करून घेणं. त्यांच्याच भाषेत बोलूया आपण. उतरले उदक पर्वत वळघे, जरी झाड वाढत मुळी लागे, तरी मिया झाली निजगे जाणे जे माते. डोंगरावर पाऊस पडला आणि डोंगरावर तर पर्वताच्या शिखरावरून पाणी खाली वाहत आलं खाली वाहत. कोणतंही उपकरण न वापरता डोंगराच्या शिखरावरून खाली वाहत आलेलं पाणी जसं खाली वाहत आलं तसं सहज वर शिखराकडे पुन्हा वाहत निघाला असं होईल का? उतरले उतक पर्वत वळघे, एखाद्या वेळेला होऊ शकेल म्हणतात भगवान. जरी झाड वाढत मुळी लागे, अशक्य ते होईल. हे सगळं अशक्य कोटीतलं आहे. मी झाली नि जगे जाणी जे माते. बरच आहे. गाभे वने वटी गुंसवे, कातरंगे सागरू साठवे, परमाणु माझी सामावे भूगोलो हा. तरी मिया झाली या जीवा, महर्षी अथवा देवा, माते जाणावया होवावा अवकाशुगा. इतकं कठीण आहे देवाला जाणणं, त्याला ओळखणं. हा झाला ज्ञानोबारायांचा विचार. तुकोबारायांच्या भाषेत बोलू. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, परिया दुर्लभ दुर्लभ विठोबाचे पाय. तेथे हे उपाय न सरती, आपल्या हरवलेली स्थिती आत्मस्थिती हस्तगत करून घ्यायची असेल तर दूरदर्शी संतच लागतात. भगवंताची प्राप्ती संत करून देतात म्हणजे आणखी कुठे नेतात असं नाही. नाथ महाराजांची भाषा बघा. धर्म जागो निवृत्तीचा, देही दावेला देव. काय संत कुठे दुसरीकडे नेतात असं नाही. जो विश्व अंतर्यामी आहे, विश्वातला मुख्य घटक देह, शरीर अंतर्यामी जो परमात्मा अंतरात्मा, संत त्याचा परिचय करून देतात, ओळख करून देतात. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तिथपर्यंत नोंद पोहोचवतात. यालाच म्हणतात भगवत प्राप्ती करून देणे आणि त्यालाच म्हणता येईल सर्व सुख प्राप्ती. संतांच्यामुळे मला हे शक्य झालं आणि अशा या महापुरुषांच्या दर्शनाची भेटीची अपेक्षा माझ्या अंतःकरणामध्ये खूप दिवसापासून होती. त्यांची भेट झाली आणि त्यांच्या दर्शनाने माझी इच्छा तृप्त झाली, इच्छा पूर्ण झाली. हा विचार दुसऱ्या चरणात.
होतो सर्व काळ होतो सर्व काळ होतो आठवीत मान सर्व काळ होतो आठवीत मणी सर्व काळ होतो आठवीत मानी सर्व काळ होतो आठवीत मानी हो सर्व काळ होतो सर्व काळ होतो सर्व काळ होतो आठवीत मणी सर्व काळ होतो आठवीत मणी सर्व काळ होतो सर्व काळ होतो सर्व काळ होतो आठवीत मानी सर्व काळ होतो आठवीत मानी ओ फिटले ते येणे काळे फिटले ते धनी येणे काळे विकले ते धनी येणे काळे विकले ते धनी येणे काळे फिटले ते धनी येणे काळे फिटले ते धनी येणे काळे विकले ते धनी येणे काळे विकले ते धनी येणे काळे होतो सर्व काळ होतो सर्व काळ होतो आठवीत मान सर्व काळ होतो आठवीत मनी सर्व काळ होतो सर्व काळ होतो सर्व काळ होतो आठवीत मान सर्व काळ होतो आठवीत सर्व काळ होतो आठवीत सर्व काळ होतो आठवीत
पारखुमाय